नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे पुस्तक वाचत आहोत. याचे लेखक आहेत कृष्णराव अर्जुन केळुस्कर. यातील आपण आज भाग 14वा मोगलांशी युद्ध व शास्तखानाची मोहीम 1660 ते 63 इथून वाचण्यास सुरुवात करूया. औरंगजेबाने आपल्या बापास कैदेत घालून व भावांना नेस्तनाबूत करून तख्तनीश झाल्यावर पुन्हा आपले लक्ष दक्षिणेकडे वळविले. उत्तरेकडील राजकारण आटोपल्यावर त्याने आपला मामा शास्तखानाला बरोबर प्रचंड सेना देऊन दक्षिणेत रवाना केले आणि विजापूरकरांना शिवाजी महाराजांशी निकराचा सामना करून त्यांचा अफजलखानाच्या वधाबद्दल चांगला सूड उगवण्याविषयी निरोप पाठवला. त्याप्रमाणे विजापूरकरांनी सिद्दी जोहराला बरोबर मोठे सैन्य देऊन महाराजांवर स्वारी करावयास पाठवले आणि वाडेचे सावंत व जंजिराचे सिद्दी यांना महाराजांशी नेटाचा सामना करण्यास प्रवृत्त केले. यांना टक्कर देऊन कसे हतवीर्य केले याचे वर्णन मागे आलेच आहे. हा असा युद्धप्रसंग महाराज त्यांच्याशी करीत असताना शास्तखानाने दक्षिणेत येऊन महाराजांच्या मुलखावर 1660 साली स्वारी केली आणि त्यांचे किल्ले व प्रांत एकामागून एक सर केले. असे सांगतात की या खानाबरोबर 1,00,000 फौज, 500-700 हत्ती, 4-5 हजार उंट, 3,000 दारुगोळ्याचे छकडे, 2,000 घोड्यांचे छकडे व 32 कोटींचा खजिना एवढी मोठी सामग्री होती. अशा प्रचंड सेना समुद्रापुढे महाराजांच्या लोकांचा निभाव लागणे शक्य नव्हते. खानाच्या फौजाचा हल्ला आला म्हणजे किल्ले, कोट व ठाणे सोडून ते पळत सुटले. तरी ते लगेच उलट खाऊन खानाच्या सैन्यावर चोहीकडून छापे घालून त्यास साधेल तेवढे हैराण करीत. किल्लेदार थोडे दिवस नेटाने लढत, परंतु शेवटी निरुपाय होऊन किल्ल्यातून आपल्या लोकांसह निसटून जात. खानाने सुपे व पुणे हे प्रांत सर करून तेथे आपले ठाणे बसविले आणि आपल्या अवाढव्य फौजेचा तळ पुणे येथे दिला. त्याच्या सैन्यास दाणा वैरण मिळवून न देण्याचा महाराजांनी बंदोबस्त केला. त्यामुळे त्याच्या सैन्याचे फार हाल होऊ लागले. हे पाहून त्याने असे मनात आणले की पुण्यापासून 18 मैलावर चाकण किल्ला आहे, तो सर करून त्याच्यावर आपले ठाणे बसवल्याने अहमदनगराकडून दाणा वैरण आणणे सोपे पडेल. असा बेत करून त्यांनी त्या किल्ल्यास मोठ्या फौजेनेची जातीने वेढा दिला. त्या किल्ल्यावर फिरंगोजी नरसाळा हा सुभेदार होता. त्याने तो बरेच दिवस मोठ्या शौर्याने लढवला, परंतु अखेरीस किल्ल्याच्या तटात शत्रूच्या तोफांच्या माराने मोठी भगदाडे पडून मोगलांचे लोक आत शिरले. त्यावेळी उभय पक्षांचे तुमुल युद्ध जुंपले. खानाच्या फौजेचा मोठ्या जमावापुढे त्यांचा निभाव लागला नाही. स्वतः फिरंगोजी जीवावर उदार होऊन मोठ्या आवेशाने लढत होता, पण शेवटी त्याला हार खावी लागून तो व त्याचे काही लोक शत्रूच्या हाती लागले. खानाने फिरंगोजीच्या त्याच्या मर्दुमकीबद्दल मोठी तारीफ करून त्याचा बहुमान केला आणि तो त्याला म्हणाला की तू मोगल बादशाच्या नोकरीस राहा, मी तुला मोठ्या योग्यतेस चढवतो. खानाच्या या लालचावणीस फिरंगोजी मुळीच भुलला नाही. शिवाजी महाराजांशी बेईमान होण्याची ही कल्पना त्याला मुळीच रुचली नाही. ही त्याची एकनिष्ठ स्वामी भक्ती पाहून खानाला वाईट न वाटता उलट त्याबद्दल त्याचा गौरव करून त्याने त्याला महाराजाकडे जाऊ दिले. त्यांच्याकडे तो गेल्यावर त्याने त्याच्या इमानाबद्दल त्याला नावाजून त्याचे मर्दुमकीबद्दल मोठे इनाम दिले. महाराजांच्या ताब्यातील किल्ले घेण्याच्या कामी खानाचे बरेच लोक खलास झाले. चाकण किल्ल्यास त्याला 2 महिने वेढा घालून लढावे लागल्यामुळे तेथे त्याचे पुष्कळ लोक पडले. अशा रीतीने त्याला आता कळून चुकले की महाराजांचे किल्लेच काबीज करण्याचे काम अतिबिकट आहे. म्हणून आपली हालचाल बंद करून तो पुणे येथे आपल्या सैन्याचा तळ देऊन 2 वर्षे राहिला. पण तेथे त्याला महाराजांच्या लोकांचा सारखा उपसर्ग होई. ते त्याच्या फौजावर वेळोवेळी छापे घालीत व त्याचे कहिकवाड व रसद बंद करीत. महाराजांचा शूर सेनापती नेताजी याने औरंगाबाद व अहमदनगर येथेपर्यंतचा मोगलांचा मुलूक लुटून उद्ध्वस्त करण्याचा धूमधडाका चालवला. त्याचा उपसर्ग नाहीसा करावा म्हणून खानाने त्याच्यावर मोठी फौज पाठवली. त्याला या फौजाने गाठून त्याच्याशी युद्ध केले. शत्रूच्या सैन्याचा जमाव फार मोठा असल्यामुळे त्याच्यापुढे निभाव न लागून तो त्याला चकवा देऊन मोठ्या वेगाने निघून गेला आणि त्याचा पाठलाग कितीही केला तरी तो हाती लागेना म्हणून खानाची फौज माघारी फिरली. महाराज यावेळी कोकणातल्या मोहिमेवर गुंतले होते. मागे सांगितल्याप्रमाणे तिकडची आपली सत्ता कायम करून व विजापूरकरांना हतवीर्य करून ते पुण्याकडे वळले. कल्याण, भिवंडी वगैरे प्रांत व किल्ले शत्रूंनी हस्तगत केले होते. ते पुन्हा काबीज करण्याचे काम त्यांनी मोरपंताला सांगितले आणि इतर काही किल्ले काबीज करण्याचे काम स्वतः पत्करले. नेताजीने तर आपला पूर्वीचा क्रम सारखा चालू ठेवला होता. मोगलांच्या मुलखात एवढी विलक्षण धामधूम त्यांनी चालवली होती की तरी शाहिस्तेखान पुण्याहून मुळी हलला नाही.
महाराजांनी विजापूरकरांना नामोहरण केल्याची वार्ता कळाल्यावर औरंगजेबाने यशवंत सिंगाबरोबर आणखी फौज देऊन यावेळी दक्षिणेत खानाच्या मदतीस पाठवले होते. तरी पण त्या दोघांना महाराजांवर स्वारी करण्याची छाती होईना. शास्त्रखान पुण्यास कायमची छावणी करून आपल्या ताब्यातले पूर्वीचे किल्ले व नवीन काबीज केलेले किल्ले हातच्या सहसा जाऊ द्यावायचे नाहीत असा बंदोबस्त करून स्वस्थ बसला होता. त्याला तेथून कसा हलवावा या विचारात महाराज होते. त्याच्या एवढ्या मोठ्या सैन्यावर हल्ला करून त्याच्याशी सामना केला तर आपल्या लोकांची खराबी होऊन यश येण्याची शक्यता फारशी नव्हती. ते यावेळी सिंहगडावर आपल्या सैन्याची वगैरे कडेकोट तरतूद करून शत्रूची हालचाल पाहत राहिले होते. महाराज सिंहगडावर आहेत हे खानास ठाऊक होते. तेथून ते आपल्यावर केव्हा घाला घालतील याचा नेम नाही असे वाटून त्याने पुण्यातील आपल्या छावणीचा बंदोबस्त अगदी काळजीने घेतला होता. सिंहगडाला वेढा घालून किल्ला हस्तगत करून महाराजांना पकडण्याची ही चांगली संधी होती. पण चाकण किल्ल्यापाशी आलेल्या अनुभवामुळे तसे करण्याचे धैर्य त्याला झाले नाही. यावेळी शास्त्रखानाने एक ब्राह्मणाच्या हस्ते महाराजांना एक पत्र पाठवले. त्याचा आशय असा: तू मर्कटासारखा डोंगरात राहणारा आहेस. तू आपल्या किल्ल्यांच्या आश्रयाने राहून वाटेल तशी बंडाळी करीत आहेस. युद्धाचा प्रसंग आला म्हणजे तू किल्ल्यात दडी मारून बसतोस. असा तू कितीही दिवस लपून बसलास तरी तुझा पिछा मी सोडणार नाही. मी राजा इंद्र आहे. तुला मजबरोबर युद्ध करण्यास धैर्य नाही. या पत्राचे उत्तर महाराजांनी पाठवले ते असे: मी मर्कटासमान आहे म्हणतोस तर ज्या मर्कटाने रावणाचा नाश करून लंका हस्तगत केली त्यांच्यासारखा मी आहे. मी तुला पळताभुई थोडी करून सोडीन. शाहस्तखानाला पुण्याहून कसा हुसकावून लावावा या विचारात महाराज गुंग असताना त्यांच्या अंगात भवानी संचारून याप्रमाणे बोलली: माझ्या लेकरास म्हणावे की शाहस्तखानाची फिकीर किमपी न करणे. जसा अफझलखान प्रतापाने मारला तसाच हा दुष्ट यवन तुझ्या हस्ते शिक्षास्पद करते. याविषयी तू काही चिंता करू नको. हे देवीकडून आश्वासन मिळाल्यावर हुरूप येऊन महाराजांनी अशा शगुन गाठ बांधली की देवीच्या प्रसादाने आपली फत्ते होईल. मग त्यांनी असे मनात आणले की शाहस्तखानास देहांत शासन दिले म्हणजे त्याच्या सैन्याचा मोड सहज करता येईल. हा बेत सिद्धीसी नेण्याची त्यांनी पुढील युक्ती योजली. त्यांनी 2 ब्राह्मण पुण्यास पाठवून खानाच्या लष्करातील एक मराठा शिलेदार फितूर करविला आणि त्याला असे सांगितले की त्याने लग्न समारंभ करण्याचा बहाणा करून शहरातून वाजत गाजत वरात काढण्याची परवानगी मिळवावी आणि अशी वरात लष्करातल्या दुसऱ्या काही हिंदू शिपायांच्या मदतीने अमुक दिवशी व अमुक वेळी काढावी. याप्रमाणे व्यवस्था करून ते ब्राह्मण परत आल्यावर 1000-1500 निवडक मावळे बरोबर घेऊन महाराज गडाखाली आले आणि त्याने कात्रजच्या घाटात जागोजागी झाडांना पोत बांधविले. बैलांच्या शिंगांना पोत बांधून ते निरनिराळ्या ठिकाणी उभे करून ठेवले व काही कर्णेकरी व शिंगाडे डोंगराच्या बिकट जागी ठेवून दिले. या झाडापाशी व बैलांजवळ मावळे ठेवून त्यांना असे सांगून ठेवले की खानाच्या गोटावर हल्ला करून फत्ते मिळवून आम्ही गडाकडे जाताना इशारतीचा कर्णा वाजवला म्हणजे तुम्ही झाडाच्या व बैलांच्या शिंगाचे पोत उजळावे व कर्णे व शिंगे एकदम वाजवीत तेथून सर्वांनी चालते व्हावे. या युक्तीचा उद्देश अर्थात असा होता की खानाचे लोक पाठलाग करण्यास निघाले म्हणजे ते कात्रजच्या घाटात उजेड पाहून तिकडे धावत सुटतील व आपणास सिंहगडावर सुरक्षितपणे जाता येईल. महाराजांनी बरोबरच्या बऱ्याच मावळ्यांना जागोजागी ठेवून काही जणांना खानाच्या गोटाबाहेर उभे केले आणि त्यांना असे सांगून ठेवले की करण्याचा इशारा होता सर्वांनी पुढे चाल करून यावे. याप्रमाणे कडेकोट व्यवस्था करून पुरुषसंकेताप्रमाणे फितूर केलेल्या शिलेदाराची वरात मिरवत वेशीपाशी येताच महाराज 25 लोकांसह तिला जाऊन मिळाले आणि खानाच्या गोटात प्रवेश ठेवून मध्यरात्र होईपर्यंत स्वस्थ राहिले. लोक झोपी जाऊन चहूकडे सामसूम झाल्यावर त्यांनी आपल्या बरोबरच्या लोकांसह खान राहत होता त्या वाड्यावर छापा घातला. तो वाडा त्यांच्याच असल्यामुळे त्यांना त्याची रचना चांगली ठाऊक होती. त्या वाड्याच्या स्वयंपाकघराला एक खिडकी होती. ती बुजवली होती. ती खणून काढून त्या वाटे महाराज बरोबर 2-3 मनुष्य घेऊन आत उतरले. अफझलखानाच्या भेटीस जाताना केलेला पोशाख त्यांनी यावेळी चढवला होता. त्याची चाहूल लागताच खानाच्या जनानखान्यातील बायका जाग्या झाल्या व त्यांनी त्याला उठवले. तो उठून घाबरा होऊन एका खिडकीवाटे खाली उतरू लागला. इतक्यात महाराजांची त्याच्यावर नजर गेली. ते त्याच्याकडे धावत गेले आणि त्याच्यावर वार करून म्हणाले: शिवाजी, तो मी.
तू मजवर मोहीम करून आलास, पण तुला ठार मारण्यास मला विलंब लागणार नाही. तुला आपला जीव प्यारा असल्यास आमच्याशी युद्ध करण्याचा बेत सोडून तू आमच्या प्रांतातून आपल्या सैन्यासह लवकर निघून जा. महाराजांच्या या वाराने खानाच्या हाताचे एक बोट तुटले. इतक्यात त्याचा मुलगा अब्दुल फतेखान व त्याच्या तैनातीचे शिपाई महाराजांवर चालून आले. त्या सर्वांची कत्तल उडवून ते आपल्या लोकांसह सुरक्षित बाहेर पडले. गनिमाने छापा घातल्याचा पुकारा खानाच्या लष्करात होऊन ते सर्व लोक गलबलून उठले आणि जिकडे तिकडे एकच गोंधळ माजून राहिला. जो तो गनिम कोठे आहे म्हणून शोधू लागला. महाराज त्या गर्दीत गनिम कोठे आहे असे ओरडत आपल्या लोकांनिशी शहराबाहेर सुरक्षित आले आणि जागोजाग ठेवलेल्या लोकांसह सिंहगडाकडे पळत सुटले. इकडे इशाऱ्याचा करणा वाजताच कात्रजच्या घाटातील पोत पेटून कर्णे व सिंगे वाजू लागली. तेव्हा गनिम त्या वाटेने जात आहेत असे वाटून खानाच्या फौजेने त्या दिशेने दौड केली. पण सूर्योदयाच्या वेळी त्या लोकांच्या लक्षात तो कावा आला आणि सगळ्यांनी सिंहगडाकडे चाल करून येऊन त्याला मजबूत वेढा दिला. पण वरून तोफांचा एकसारखा भडीमार होऊ लागल्यामुळे त्याची लवकरच धांदल उडाली आणि त्यांना वेढा उठवून माघार घ्यावी लागली. इकडे नेताजी पालकराने आपल्या हाताखालच्या एका सरदाराला त्या लोकांवर पाठविले. त्यांनी त्यांची कत्तल उडवून पूर्ण धूळधाण केली. हे वर्तमान तारीख 5 एप्रिल सन 1663 या तारखेस घडले. हा असा आपल्या लोकांचा पूर्ण धुव्वा उडालेला पाहून शास्त्रखान अगदी बेदिल झाला. मुलाच्या मृत्यूमुळे त्याचे चित्त शोकाकुल झाले. त्याचा प्राण जाण्याची पाळी आली होती, ती थोडक्यात चुकली. शिवाजी महाराज मोठे दगेखोर असून ते केव्हा काय करतील याचा नेम नाही असे वाटून तो अगदीच घाबरून गेला. शिवाय त्याचे जे थोडे लोक उरले होते ते अगदी निरुत्साह होऊन त्यांच्यात काही एक वकूब राहिला नाही. शास्त्रखानास आणखी असा वहीम झाला की आपल्या गोटात फितुरी झाली आहे. तेव्हा अशा फितूर झालेल्या लोकांचा इतबार धरून पुढे लढाई चालवण्यात काही अर्थ नाही आणि शिवाजी महाराज जवळपास असताना पुण्यास तळ देऊन राहणे मोठे धोक्याचे आहे असे वाटून तेथील तळ हलवून तो पेडगावास गेला. हे वर्तमान औरंगजेबास कळले तेव्हा तो फार खिन्न झाला. त्याच्या घराण्यातल्या दरबाराच्या सर्व लोकांच्या मुद्रा उदास झाल्या. अशा यत्किंचित बंडखोराने आपल्या एवढ्या मोठ्या सेनेची खराबी करून आपल्या शूर मामाची पाचावर धारण बसवली याची बादशाला मोठी शरम वाटली आणि तो म्हणू लागला की शिवाजी मोठा सैतान पैदा झाला आहे. कोणाच्या कधी ध्यानीमनी येणार नाही असे अचाट कृत्य करून केवढाही मोठा शूर सरदार असला तरी त्याचा नाश करण्यास तो चुकणार नाही. मग त्याने शाहस्तखानास बंगालचा सुभेदार करून तिकडे पाठविले आणि सुलतान मोअझिम यास दक्षिणेचा सुभेदार नेमले. यावेळी यशवंत सिंग म्हणून जो राजपूत सरदार खानाच्या मदतीसाठी पाठवला होता त्याला शिवाजी महाराजांनी लाच देऊन वश करून घेतल्याचा वहीम खानाला येऊन त्याने ते औरंगजेबाला कळवले होते आणि पुण्याच्या छावणीत जी गाफिलगिरी झाली तिचा दोष या राजपूत सरदाराचा होता असे त्याचे म्हणणे होते. पुढे शाहस्तखानाची बदली होऊन मोअझिम दक्षिणेत आल्यावर आपले इमान व शौर्य यांचे प्रदर्शन करण्याच्या इराद्याने यशवंत सिंगाने सिंहगडास मोठ्या फौजेने वेढा देऊन तो सर करण्याचा निश्चय केला. परंतु त्याचा तो निश्चय व्यर्थ गेला. त्याचे हजारो लोक गडाखाली गतप्राण झाले व उरलेले रानमाळ पळ सुटले आणि तो स्वतः मोठीत प्राण घेऊन जेमतेम औरंगाबादेत जाऊन पडला.